श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश ज्या घरात ऐकला जाईल त्या घरात 10 मिनिटांमध्ये आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला शांत मनाने संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास श्राप तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त माझे नाम घेत राहा. हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाही. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवाळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लाव, कितीही भक्ती शांत्या पोषा पारायण करा, त्याची काहीच उपयोग नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही संपुष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारी लोक येतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाही. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. रूप मनोहर तुझे हे स्वामी राया, तूच असे जगदीश्वरा. मनमोहक तुझे रूप सजले, सर्व व्यापक तू चराचरा. कृपावंत तू अनाथांचा, नाथ सुख दुःखात आम्हा देई. तू साथ देई पूर्ण झाली आमच्या मनाची, असा नेहमी तू ठेव मस्तकी दयेचा हात. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही. त्याने मला दिलंय त्याला तेच दुप्पटीने मिळावं, इतकीच प्रार्थना आहे देवा. नाते जिवंतपणे सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नसतो. जे मिळणार नाही त्याची आस आहे, परंतु मिळेल हा स्वामींवर विश्वास आहे. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. झिजून गेलं तरी चालेल, पण गंजून जाऊ नये. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरं आयुष्य. जो झिजतो तोच सर्वस्थाने चमकतो. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलाकडून शिकावी. फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुलेही सर्वांसाठी असतात. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची, दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून स्वतःला घातलेलं एक स्थिर नियम आहे. जर चुकीच्या गाडीमध्ये चढला तर पहिल्या स्टॉपवर उतरावं. जितका जास्त वेळ थांबला तितका परतीचा प्रवास महागात पडतो. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, स्वामी तुझ्या नावाचंच समाधान आहे. सगळं जग बघितलं पण तुझ्यासारखा निस्वार्थ प्रेम करणारा कोणीच नाही मिळालं स्वामी. कधीही न दिसणारा पण सदैव सोबत असणारा माझे स्वामी. देव म्हणून काहीतरी देईल
म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसतो, हा विचार आपण रोज करतो. परंतु कोणते कर्म केले म्हणजे भगवंताला पण मी आवडेल, हा देखील विचार आपण रोज केला पाहिजे. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. शरीराचं सौंदर्य नसते, सुंदर असते माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र्य. काही गोष्टी देवावर सोडलेल्या बऱ्या असतात. आपल्याला समजत नसलं तरी त्याला माहीत असतं आपलं चांगलं कशात आहे. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असला तरी डोकं शांत ठेवा, मार्ग आपोआप निघतो. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान आपण दिलाच पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्यासारखी सारखा नसतो, कधी दुःख तर कधी सुख, हा जगण्याचा नियम आहे. यामध्ये परिस्थिती कशी का असेना, फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते. पुढे काय होणार माहीत नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होईल. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही, फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवा. यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात खूप महत्त्वाची असते. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतःहून झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होईल. नशिबात जे लिहिलेलं आहे ते कोणतीही हरकावून घेऊ शकत नाही. जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर तेही मिळेल जे तुम्ही विचार पण केला नसेल. स्वामी म्हणतात, कुणी तुमच्यासमोर मोठं होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नको, कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्व सुख येणार आहे. भेटतील माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात. स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलात तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस. तुझे कधीही वाईट होणार नाही. देवा तुझ्या मार्गावर चाललो आहे. कोणतीही अपेक्षा नाही, फक्त प्रयत्नांना साथ दे. कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येतील. कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणाचा दिलेला तळतळाट. तुझ्या चिंतीन चित्त एकाग्र व्हावे, तुझ्या दर्शनाने नेत्र तृप्तीत व्हावे, तुला पाहता मन हरपून जावे. स्वामी समर्था तू नित्य स्मरणी राहावे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो, पण विजय हा नेहमीच सत्याचाच होतो. हरलेल्या मनाची आशा आहे स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहे स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहे स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे हात आहे स्वामी. अडचणी कितीही येऊ द्या, या प्रारब्धाच्या पुढे कोणतीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नीती मदत केल्याशिवाय राहणार नाही. पहिला नमस्कार परमात्मा ज्यावेळी ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुवर्णांना ज्यांनी विद्या दिली. चौथा नमस्कार आपल्या सर्वांना ज्यांच्यामुळे या जगाला अर्थ मिळाला. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे कदर समोरच्याची करायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात. स्वामी महाराज म्हणतात, तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे, लेकिन तू अगर तेरे काम पे
तो मेरे धाम पे. जो घेईल स्वामी कार्याचा ध्यास, त्याला स्वामी करतील इतरांपेक्षा खास. म्हणून काही घ्यायचं असेल तर स्वामी कार्याचा ध्यास घ्या. काही वाढवायचं असेल तर आपापसातले प्रेम वाढवा. आणि काही सोडायचे असेल तर आपापसातले वैर, द्वेष, तिरस्कार हे सोडा. झाडाने कितीही फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगलं घडेल. जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईटही दिवस राहणार नाही. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचं असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचं. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची 2 कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनाला दुःख ज्याला सांगतो तो व्यक्ती खूप महत्त्वाचा असतो. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणात चवच उरत नाही. नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल तेच चांगलंच होईल. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे. तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे. तुमच्यासोबत एक कला आहे. तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुला. तुझ्या पाठी मी असेल, त्यामुळे घाबरू नकोस. मनात नसताना अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. व्हायला ओळख नाही माणसाची, पण मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजताना न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. त्या सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार.
आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. चालताना ठसे लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधीकधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळेलच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्याचा सदुपयोग करा. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझ नेहमीच जड असतं. हे हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच व्यक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटत तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांचा आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द नाही विसरत. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थाच्या दरबारात मिळते. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. जीवन दिले तू सांभाळणारही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणारही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानीच हात. नको डगमगू, स्वामी देतील साथ. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळ्या नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. तीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढं देतो की मागायला काहीच उरत नाही. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठ्या समस्या असू देत, समर्थ तुझ्या नावातच समाधान आहे. आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या. कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार आहे तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. स्वप्न फक्त मोफत असतात, फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. अडचणीत असताना स्वामींचे नामस्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अवतरी स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. हे म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यांच्या मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतः रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवेल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतःच देतोय.
माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसा असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम केलं जातं. मी निघालो सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवतात. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी होऊ देणार नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहे, एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. चांगल्या आणि वाईट कर्माची कुणी दखल घेवो अथवा न घेवो, पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांचे गुप्त चित्र काढत असतो. हे लक्षात ठेवून आपण आपली कर्म करावी. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम सोडा. स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे समर्थ करते. हळूहळू का होईना स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात. गुरुसेवेची घ्या रे तुम्ही आण, सापडेल तुम्हाला गुरुकृपेची खाण. नित्य करील जो गुरुस्मरण, गुरुस करेल पडेल त्याचे विस्मरण. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. मी नशिबापेक्षा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो, कारण नशीब खूप वेळा बदलतं, पण माझे स्वामी समर्थ अजूनही तेच आहेत. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तत्परतेने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरु कृपा. कोसळलेल्या दुःखी रूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे श्री सद्गुरु कृपा. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे श्री सद्गुरु कृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे सद्गुरु कृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरु कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरु कृपा. तुमच्या विना स्वामी कोण माझा सोबती, श्वास माझा ध्यास माझा, अपेक्षा नाही कोणती व्हावी. चरणात उजा हीच आमची भक्ती, अविरत राहो आमच्या हृदयी स्वामी शक्ती. आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकून सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात
त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ. त्यावेळी तू घाबरू नको, स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. मी तुम्ही अन सोबत स्वामी. मग भीती कशाची? त्यानेच वचन दिले आम्हासी, भिवू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. हेच दत्तोत्रया. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली. तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी आनंद जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. कोळसा उघळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र मिळव विजय. बघ तुला जमतं का. तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात. बघ तुला जमतं का. तू सोवळ ओळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का. तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसाची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ मी तुला दिसतोय का. अक्कलकोटच्या महाराजा, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया. तुम्ही जगाचे पालक, आम्ही सर्व तुमचे बालक. स्वामीराया स्वामीराया. चुका 84ची फेरा, तुमचे नाम घेता शांती लाभे. नर जन्मा येऊन जन्म सार्थक झाले वाटे. माणसाला डोळे मिळसूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग टिकण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार. एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखांचा, अडचणीचा आणि संकटाचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, काल काय झालं ते विसरून जा, कारण आपला जन्म कसा झालाय हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं त्याच्यासाठी झाला आहे. कोणत्याही कृतीत वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बसली नसली तरी भगवंताच्या घरी चालेल, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. आजकाल मानसिक उपचार पद्धतीबाबत जगभरात उत्सुकता निर्माण होत आहे. माणसाला बरं करण्याचं सामर्थ्य, क्षमता आपल्या अंतर्मनात वसलेली असते. माणसं आता हळूहळू त्याबाबत जागृत व्हायला लागली आहेत. मानसिक आरोग्याविषयी काम करणाऱ्या विविध संस्थांसाठीच हे सुपरिचित तत्त्व आहे. बरं करण्याच्या उपचार प्रणालीचं एक वैश्विक तत्त्व आहे.
अंतर्मनाद्वारे आजार बरा करण्याची पद्धत म्हणजे विश्वास. त्यामुळेच पॅरालिसिस अन महान सत्य सांगून ठेवलंय की तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता. आता यामागे तुमचा हेतू चांगला असो वा वाईट, तुमच्यावर त्या विश्वासाचा परिणाम नक्कीच होतो. जपान, भारत, युरोप आणि अमेरिका खंड यांसारख्या जगभरातल्या विविध ठिकाणाच्या पवित्र प्राणस्थळावर उपचार केले जातात, हे खरं आहे. या सगळीकडच्या उपचार पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. अर्थात आमच्या उपचारांनी निसंशय बरं वाटतं असं साऱ्यांचं म्हणणं आहे. साहजिकच विचारांती हे लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये काहीतरी सामायिक तत्त्व असलं पाहिजे. भौगोलिक ठिकाण कोणतंही असो, उपचार पद्धती कोणतीही असो, त्या सगळ्या उपचार प्रक्रियेचं एक मूलतत्व आहे आणि ते म्हणजे विश्वास. तुमच्या मनाची दुहेरी अवस्था असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अंतर्मन हे सतत त्याला मिळणाऱ्या सूचना बहुरूप काम करत असतं. पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्या शरीराच्या जाणीवा, कार्य, परिस्थिती या सगळ्यांवर अंतर्मनाचं संपूर्ण नियंत्रण असतं. वाचकांना हे नक्की माहीत असेल की संमोहन करून केवळ सूचनाद्वारा व्यक्तीमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणं निर्माण करता येतात. उदाहरणार्थ, संमोहित अवस्थेतील व्यक्तीला अचानक ताप येऊ शकतो, त्याचा चेहरा लालबुंद होऊ शकतो, त्याला थंडी वाजू शकते. जर त्या व्यक्तीला तू अपंग झाला आहेस व चालू शकणार नाही अशी सूचना दिली तर खरंच त्या व्यक्तीला चालता येत नाही, हेही तुम्ही प्रयोगाने दाखवून देऊ शकता. संमोहित व्यक्तीच्या नाकाजवळ थंड पाण्याचा कप धरून यामध्ये मिरची पावडरची भूर भरली आहे, वास घ्या अशी सूचना दिली तर त्याला शिंका यायला सुरुवात होईल. कशामुळं त्या शिंका यायला लागल्या असं तुम्हाला वाटतंय? पाण्यामुळं का त्या सूचनेमुळं? काँग्रेस गवताची आपल्याला ॲलर्जी आहे असं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं आहे असं समजा. संमोहित अवस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या नाकासमोर जर तुम्ही कृत्रिम फूल ठेवलं वा कोणतंही रिकामं भांडं ठेवलं आणि हेच ते गवत आहे असं सांगितलं तर त्या व्यक्तीला ॲलर्जीची लक्षणं दिसू लागतील. यावरून हे लक्षात येतं की कोणत्याही रोगाचं कारण हे मनात असतं. त्याचबरोबर तो आजार बरा होण्याची क्रियासुद्धा मनातूनच सुरू होते. आपल्याला माहीत आहे की अस्थिदोष चिकित्सा, निरस्कोपचार, ॲलोपॅथी अशा विविध पद्धतीद्वारा प्रभावी उपचार होत असतात. तसेच विविध प्रार्थनास्थळांद्वारेही उपचार होत असतात. पण या सगळ्या बरं करण्याच्या पद्धती या एकाच माध्यमातून काम करत असतात, ते म्हणजे अंतर्मन. दाढी करताना चेहऱ्याला कापलेलं कस लगेच बरं होतं बघा. याचं कारण काय करायचं हे त्याला पक्कं ठाऊक असतं. डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतात आणि आता आपोआप बरं होईल असं सांगतात. आपोआप म्हणजे नैसर्गिक स्वाभाविक नियमानुसार स्वतःचा नीट सांभाळ करायचा, हे तर अंतर्मनाचं मुख्य कार्य असतं. स्वसंरक्षण करणं हा तर निसर्गाचा स्थायी भावच असतो. तुमची ही सर्वाधिक प्रबळ इच्छाच सगळ्या स्वाभाविक सूचनांपेक्षा शक्तिशाली असते. आताच तुम्हीच पाहिलं की तुमच्या स्वतःच्या नैसर्गिक इच्छा, आकांक्षा उघड विरोध करून केवळ सूचनांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या व दुसऱ्याच्या शरीरात आजार निर्माण करू शकता. परंतु नैसर्गिक प्रवृत्तीनुसार दिलेल्या सूचनांमध्ये अधिक सामर्थ्य असतं, हे स्पष्टच आहे. शरीरात आजार उत्पन्न करण्यापेक्षा शरीराचं आरोग्य जपणं हे अधिक सुलभ आहे. बरं करण्याच्या पाठीमागे असलेला विश्वास हा एक विशिष्ट मानसिक दृष्टिकोन आहे, विचार करण्याची एक पद्धती आहे, सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा धरणारा, आश्वस्त करणारा आतला आवाज आहे. आजारातून बरं होण्यासाठी बाह्यमन आणि अंतर्मन या दोन्हींचा एकत्रित विश्वास मिळायला हवा. पण तरीही माणूस जोवर शिथिल अवस्थेत जाऊन मन व शरीर सैल सोडून ग्रहणक्षमतेच्या स्थितीत जात नाही तोवर हे उघड होत नाही. मला अशीही माणसं माहीत आहे की जे जग शरीर मिथ्या मानतात.
ही सर्व माया आहे असं त्यांना वाटतं, पण तरीही त्यांच्या आजारातून ते मुक्त झाले. त्याचवेळी मला अशीही माणसं माहीत आहे जे सांसारिक गोष्टींना, शरीराला महत्त्व देतात. त्यांनाही अद्भुत उपचार मिळाले. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा, तुम्ही कोणतीही पद्धती, तंत्र व क्रिया अवलंबील केल्या तरी त्यामुळे तुमच्या मनात बदल घडून येतो. योग्य असे नवीन मानसिक वातावरण तयार होते. बदलत्या मानसिक दृष्टिकोनामुळे व मन बदलल्यामुळे बरं वाटण्याची क्रिया घडून येते. संताच्या अस्तित्वाच्या दर्शनानं बरं वाटेल असा तुमचा विश्वास असेल वा एखाद्या विशिष्ट पवित्र जलामुळे तुम्हाला बरं वाटेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा तसा परिणाम दिसून येतो. याचं कारण तुम्ही तुमच्या अंतर्मनाला तितक्याच सामर्थ्यशाली सूचना दिलेल्या असतात आणि अंतर्मनच उपचार करत असतं. याप्रमाणेच मंत्रतंत्रांना उपचार करणारा मांत्रिक स्वतः नव्हे तर तुमच्यातला विश्वासच तुम्हाला बरा करू शकतो. भीती आणि चिंता यांच्यापासून विश्वास आणि आशावाद यांच्यापर्यंत वाटचाल करायला लावणारी कोणतीही पद्धत तुम्हाला बरं करू शकेल. बाह्यमन आणि अंतर्मन यांच्या एकत्रित कार्यपद्धतीला जर शास्त्रीयदृष्ट्या दिशा दर्शवलेली असते तर यातून खरी वैज्ञानिक मानसिकदृष्ट्या बरं वाटण्याची क्रिया आकारायला येते. एकदा मनुष्य स्वतःच्या शरीराचं अस्तित्व नाकारत असेल आणि समजा त्याच्या हातावर जखमेचा व्रण उठला असेल तरी त्याचा घाव भरून येतो, त्याला बरं वाटतं. हे सगळं तुम्हाला कदाचित हास्यास्पद वाटेल. मग प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा एखादी व्यक्ती माझ्या बुद्धीला पटत नाही असं म्हणतं आणि अशा विषादांना विरोध करते तेव्हा त्या व्यक्तीला कसं काय बरं वाटतं, अंतर्मन कसं काम करतं हे जेव्हा तुम्हाला ठाऊक असतं तेव्हा याचं कारण खूप स्वाभाविक असल्याचं कळतं. एखाद्या व्यक्तीला त्याच मन आणि शरीर तणतरावीत हलकं करायला सांगितलं, शांत निष्क्रिय ग्रहणशन अवस्थेत जायला सांगितलं तर त्याच्या बाह्य जगाच्या जाणीवामुळे हळूहळू कमी होत जातात. अशा व्यक्ती निद्रावस्थेत असताना अंतर्मन सूचना ऐकून घेण्यासाठी सर्वात सक्षम असतात. अशावेळी वैद्याला आरोग्यदायी शब्दाची पेरणी त्याच्या अंतर्मनात करता येऊ शकते. त्यावेळी रुग्णाला संपूर्ण आराम अनुभवता येतो आणि त्याला पूर्णपणे बरं वाटतं. बरं करण्याच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या विरोधी सूचना रुग्णाकडून येऊ शकतात, पण वैद्य त्याला दाद देत नाहीत. आरामाच्या निद्रेच्या अवस्थेत बाह्य मनाचा होणारा विरोध हा सर्वात कमी असतो, त्यामुळे परिणामही चांगला दिसून येतो. आमच्याच उपचार पद्धतीने गुण येतो असे म्हणणारे खूप लोक असतात, पण या प्रकरणात स्पष्ट केल्याप्रमाणे हे खरं नाही. तुम्हाला माहीत आहे की अनेक प्रकारची उपचार पद्धती करता येतात. मेस्मर आणि इतर लोक म्हणायचे की एक खास चुंबकीय द्रव प्रवाही करून ते लोकांना बरं करत असत, पण त्यावरही काही लोकांना सांगितलं की हे सगळं खोटं आहे. मनाला दिलेल्या सूचनांमुळे गुण आला होता. मनोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, आस्तिकदोष, अस्थिरोगतज्ञ, डॉक्टर आणि सर्व प्रार्थनास्थळ असे सगळे समूह अंतर्मनात वास करणाऱ्या, बरं करणाऱ्या एकाच वैश्विक सामर्थ्याचा उपयोग करतात. यापैकी प्रत्येक समूह कदाचित आमच्या उपचारपद्धतीमुळेच बरं वाटलं असा दावा करू शकतात. बरं वाटण्याची ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक विशिष्ट सकारात्मक मानसिक दृष्टिकोन असतो. आतला आवाज असतो ज्याला विश्वास म्हणतात. ती विचार करण्याची पद्धती असते. अंतर्मनाची बरं करण्याची क्षमता असते. ठाम विश्वासानं उपचार केला असेल तर त्यातून अंतर्मनाला सामर्थ्यशाली सूचना मिळते आणि नक्की बरं वाटतं. हे व्यक्ती ज्या सामर्थ्याचा, शक्तीचा वापर उपचार करणारा करते त्याच शक्तीचा वापर दुसरी व्यक्ती करेल असं नाही. दुसरी व्यक्ती दुसऱ्या प्रकारच्या शक्तीचा वापर करत असेल, पण बरं करण्याची क्रिया ही एकच असते आणि ती म्हणजे विश्वास. आणि बरं करण्याची एकमेव शक्ती म्हणजे तुमचं अंतर्मन. तुम्हाला पसंत असलेली कोणतीही पद्धत व तंत्र निवडा, तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येईल. जर तुम्हाला विश्वास वाटत असेल तर तुम्ही निश्चित राहू शकता.
काही काळापूर्वी लॉस एंजलस एक्झामिनरमध्ये जॉन मॅकवोलेन रडेलँड विद्यापीठात राबवलेल्या प्रार्थना उपचार पद्धतीमध्ये सायकोसमॅटिक टेस्ट बेअर प्रेयर पॉवर या शीर्षकामध्ये काही चाचण्यापरक वर्णन केले गेले. त्या पुढीलप्रमाणे आहेत. 36 वर्षीय केंद्र संचालक डॉक्टर विल्यम आर. पार्कर यांनी आज प्रथमच जाहीर केलं की संधाविक, क्षयरोग, अल्सर आणि वातदोष असलेल्या 20 जणांच्या गटासाठी राबवण्यात आलेल्या प्रार्थना उपचार पद्धतीचे सुरुवातीचे परिणाम सकारात्मक दिसून आले. विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्राच्या नियमितपणे चालणाऱ्या समूह मनोपचाराच्या जोडीला त्या रुग्णांनी प्रार्थना उपचार पद्धतीचा वापर करायची तयारी दर्शवली. त्या रुग्णांमध्ये केंद्रातल्या नियमित रुग्णांतल्या तुलनेने अधिक प्रगती दिसू आल्याचं डॉक्टर पार्कला यांनी सांगितलं. उदाहरणार्थ, पोटाचा अल्सर असलेल्या एका रुग्णाचा प्रार्थना उपचार पद्धतीवर विश्वास होता. त्यानं सांगितलं की गेल्या 3 आठवड्यात त्याची अल्सरची सर्व लक्षणं नाहीशी झाली आहे. रेडल्सने विद्यापीठातील प्राध्यापकाला आयुष्यातल्या बहुतांश काळ तोतरेपणाच्या दुःखात ग्रासलेलं होतं. विविध उपचार पद्धतीचा अवलंब करूनही त्याची ही समस्या दूर झाली नव्हती. प्रार्थना उपचार पद्धतीचा 6 महिने अवलंब केल्यानंतर तोतरेपणाचं कोणतेही लक्षण आज त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आणखी एक शिक्षकाला क्षयामुळे 1 वर्षापूर्वी निवृत्ती घ्यायला भाग पाडण्याचा आलं होतं. आता तो बरा होऊन पुन्हा आपल्या कामावर रजू लागला आहे. क्षयरोगतज्ञ असलेल्या त्याच्या डॉक्टरने नुकतीच त्याच्या थुंकीची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या चाचणीत कोणताच दोष आढळून आला नाही. डॉक्टर पार्कने म्हणाले, तपासणीत काही दोष निघाला नाही म्हणजे काहीतरी चूक वा गडबड झाल्याची डॉक्टरची खात्री होती. त्यामुळे त्यानं आणखी एक चाचणी तत्काळ केली पण त्यातही काही आढळून आलं नाही. मानसशास्त्राचे डॉक्टर असलेले डॉक्टर पार्क्सने यांनी ठासून सांगितलं की प्रार्थनेद्वारा केली जाणारी उपचार पद्धती म्हणजे भोंदू व गावठी रामबाण उपाय नाही, तर प्रार्थनेद्वारा अंतर्मनावर प्रभाव टाकून उपचार करण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. आज मनोशास्त्रिक चिकित्साशास्त्राच्या नजरेत अंतर्मन हे अनेक रोगाचं मूळ आहे, ज्यात संधिवात, दमा, ताप, मल्टिपल स्क्लेरोसिस, क्षयरोग, अल्सर, उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो. मनोशारीरिक चिकित्सेच्या सिद्धांताला ॲलोपॅथीचे चिकित्सक विवाद्य व संदिग्ध मानतात. मनोपचार पद्धतीनुसार या विकारांची सुरुवात अंतर्मनात निर्माण झालेल्या कार्यात्मक बिघाडामुळे होते आणि नंतर तो विकार शरीरातील अवयवांमध्ये दिसून येतो. परंतु अनेक डॉक्टर्सने हे मूळ कारणाऐवजी दिसणाऱ्या लक्षणांवर हल्ला करून उपचार करतात. डॉक्टर पार्कर यांच्या मतानुसार प्रार्थनेची उपचार पद्धती हा अंतर्मनात निर्माण झालेल्या या विकारांच्या मूळ कारणावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. अंतर्मनात बिघाड होणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी 4 मूलभूत विकार असतात, असे डॉक्टर पार्कर म्हणाले. हे विकार म्हणजे भीती, द्वेष, अपराधीपणाची भावना आणि न्यूनगंड. रेडल्स यांनी प्रार्थना उपचार पद्धतीच्या प्रयोगामध्ये या तत्काळ सहभागी झालेल्या रुग्णाच्या नेहमीच्या मानसिक चाचण्या करण्यात येतात आणि त्यातून हे मूलभूत दोष पहिल्यांदाच्या प्रयत्नपूर्वक शोधले जातात. त्याचबरोबर आपल्या समस्यांची चर्चा करण्यासाठी सगळे रुग्ण आठवड्यातून एकदा 90 मिनिटाच्या गटस्तरात भेटतात. या बैठकामध्ये प्रत्येक रुग्णाला एक बंद पाकिट देण्यात येते. चाचण्यामध्ये दिसून आलेल्या त्याच्या वा तिच्या व्यक्तिमत्वातील एका हानिकारक पैलूविषयीची माहिती त्यामध्ये देण्यात आलेली असते. घरी गेल्यानंतर रुग्णानं पाकिट उघडून पाहिलं की त्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वातील नकोसा असा दोष समजतो. पुढच्या गटबैठकीमध्ये दररोज प्रार्थनेच्या माध्यमातून तो दोष दूर करण्याचा तो प्रयत्न करतो. या सगळ्यांमध्ये केवळ एक गोष्ट केलीच पाहिजे, अशी आहे प्रत्येक रुग्णात झोपण्याआधी नियमितपणे प्रार्थना करणं गरजेचं आहे. डॉक्टर पार्कर म्हणाले,
आम्ही त्यावेळी प्रार्थना करा असं आवर्जून सांगतो, कारण झोपण्यापूर्वी माणूस शेवटी ज्या गोष्टीचा विचार करत असतो तीच गोष्ट बहुतांश वेळेला त्याच्या अंतर्मनात घर करून राहते. 3 वर्षापूर्वी डॉक्टर पारकर यांना अल्सरची सुरुवात झालेली असताना प्रार्थना उपचार पद्धतीचा अवलंब त्यांनी सर्वप्रथम स्वतःवरच केला. ते म्हणाले, बहुसंख्य रुग्णांना प्रार्थना कशी करायची हे शिकवत लागला. त्यांच्या केंद्रातील प्रार्थना उपचार पद्धतीच्या रुग्णांना प्रेमावर भर देत प्रार्थनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि परमेश्वर तसेच विश्वाच्या उन्नत संकल्पनेविषयी शिकवलं जातं. आपली प्रार्थना म्हणजे आरोग्यासाठीच भीक नसते, तर अनारोग्याचे जे घटक रुग्णाला नको असतात त्यांच्यावर अशा काही सकारात्मक पद्धतीने वारंवार हल्ला केला जातो की अखेरीस अंतर्मनात ते घटक तळाशी जाऊन पडतात. अशा तऱ्हेने प्रार्थना म्हणजे बरं वाटण्यासाठी आश्वस्त करणारे विधान बनते आणि त्या व्यक्तीचा एक भागच बनून जाते, असे डॉक्टर पारकर म्हणाले. अशा प्रकारे प्रार्थनेच्या माध्यमातून स्वतःच्या जागृत अवस्थेतील हानिकारक घटकांवर हल्ला करता येऊ शकतो आणि अखेरीस त्यांच्यावर विजय मिळवता येऊ शकतो. या तऱ्हेने शारीरिक आजारांची मूलभूत कारणे दूर करता येतात. विलशयावर इबेल थिएटरमध्ये दर रविवारी मी मोठ्या श्रोतृवसासमोर भाषण करतो. या भाषणात द हिलिंग सायलन्स नावाचा एक सत्र असतो. सर्व श्रोत्यांनी निवांत व्हा आणि त्यांच्या मनाची सतत फिरणारी चाक थांबवावी, असं मी त्यांना सर्वप्रथम सांगतो. बाह्य मनाला शांत करणं आणि आरोग्य, शांती, आनंद आणि समृद्धी यांसारख्या नव्या कल्पना श्रोत्यांच्या ग्रहणक्षम मनात रुजवून हा त्यामागचा हेतू असतो. जे याची रुजवतात करतात आणि त्यांच्यामध्ये बरं वाटण्याची क्रियेचा जन्म होतो, त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं. ही अंतर्मनाची गतिशील कृती आहे. सर्वोत्कृष्ट परिणाम दिसून आल्याचं मला अनेकांनी दर रविवारी सांगितलं आहे. अंतर्मनाचं काम कशा प्रकारे चालतं याबाबतल्या काही महत्त्वाच्या घटकांवर मला इथं भर द्यायचा आहे. एकदा एक माणूस माझ्यापाशी आला आणि मला म्हणाला की मला डोकेदुखीचा त्रास नाही. असं मी सतत स्वतःशी म्हणत असतो, तरी माझं हे दुखणं बरं होत नाही. असं का होत आहे? अंतर्मन अशा विरोधाभास असलेल्या गोष्टी सहजासहजी स्वीकारत नाही. ज्या गोष्टी खऱ्या आहेत असं तुम्हाला वाटतं वा तुमचा तसा विश्वास असतो किंवा ज्या गोष्टींचा तुम्ही जितकं शक्य होईल तितका स्वीकार करता त्याच्या गोष्टी अंतर्मनही स्वीकारतं. तुमची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते अशी शक्यता जेव्हा तुम्ही मनापासून स्वीकारता तेव्हा अंतर्मन तुम्हाला सहकार्य करेल. अंतर्मनावर प्रभाव टाकण्यासाठी तुम्हाला त्याच्या सहकार्याचं प्रमाण वाढवावं लागतं. तुम्ही जर अंतर्मनाला पटवू शकलात तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होणार नाही. तुमची डोकेदुखी पळून जाईल. मी त्याला ही पद्धत सुचवली. डोकेदुखीचा त्रास निघून जाते आहे असं शांत आणि हळुवारपणे वरचे वर सांगत राहा. अशा प्रकारे हुशार, चलाक आणि स्वतःची सखोल जाणीव असलेल्या अंतर्मनापर्यंत ही कल्पना व निष्कर्ष अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवणं हे त्याला शक्य होईल. त्याचा परिणाम दिसू लागला की मग आता परत कधी त्रास होणार नाही अशी पुस्ती जोडायची. वरचेवर होणाऱ्या अर्धशिशीच्या त्रासानं हैराण झालेल्या त्याला पुढे कधीही डोकेदुखीच्या त्रासानं सतावलं नाही. दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी आपल्याला अर्धशिशीचा त्रास होणार असा त्याचा पक्का विश्वास होता. असं वाटणं ही तर त्याच्या अंतर्मनाला नकळत दिली गेलेली सूचनाच होती. त्यामुळे साहजिकच त्या गोष्टी विशिष्ट वेळेला त्याला डोकेदुखीचा त्रास व्हायला भाग पाडत जात होतं. आज मंगळवार सकाळी आहे, आता मला डोकेदुखी व्हायला हवी होती अशी जणू सूचनाच अंतर्मनाकडून मिळायची व सुचवलेल्या विरुद्ध अशा उपयुक्त सूचनांनी या नकारात्मक सूचना दूर झाल्या. आणखी एक उदाहरण बघा. काही वर्षापूर्वी एक अतिशय हुशार स्त्री माझ्याकडे आली. तिच्या सोरायसिस त्रास असलेल्याचं तिनं सांगितलं. मलम लावला की सोरायसिसचा त्रास संपतो आणि मलम लावलायचा बंद केल्या त्रास पुन्हा सुरू होतो.
असं तिचं म्हणणं होतं की ती कोणावरही रागवलेली नव्हती, उलट ती खूपच धार्मिक वृत्तीची आणि भावनिकदृष्ट्याही खूपच संतुलित वाटत होती. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की सोरायसिसचा त्रास परत उफाळून येईल या सततच्या भीतीला ती जागत होती. त्याचा परिणाम असा झाला होता की तिच्या अंतर्मनाला तशी खूपच सामर्थ्यशाली सूचना मिळालेली होती आणि जसं की आपण पाहिलं की अंतर्मनाचं काम हे त्याला मिळालेल्या सूचना आणि विश्वास यावर आधारित असतं. त्याच्या प्रतिसादही त्यातूनच रूपात होतं. ती दिवसातून 2-3 वेळा स्वतःला अस्वस्थ करत होती. मी एकदम व्यवस्थित, स्वस्थ आणि निर्मळ आणि परिपूर्ण आहे. माझी कांती परिपूर्ण आहे. मी बरी झालेली आहे. पण काहीच घडत नव्हतं. तिच्या बाबतीत काय होत होतं हे तुम्ही सहजपणे समजून घेऊ शकता. माझी त्वचा निर्मळ, परिपूर्ण आहे असं जेव्हा जेव्हा मी म्हणायचो तेव्हा तेव्हा तिच्या मनात द्वंद्व सुरू व्हायचं. तिच्यामधलं काहीतरी तिला म्हणायचं, नाही तसं नाही आहे, तुझी त्वचा निर्मळ, परिपूर्ण नाही. पुढे दिलेले तंत्र तिच्या बाबतीत अगदी व्यवस्थित लागू पडलं. तिनं दिवसातून 3 व 4 वेळाचा 5 व 10 मिनिटं असं म्हणायचं सुरुवात केली. अधिक चांगल्या होण्यासाठी हा बदल होत आहे. यामुळे तिच्या बाह्यमन आणि अंतर्मन यात कोणत्याही प्रकारचा झगडा निर्माण होत नव्हता. त्याचा परिणाम दिसून आला. तिच्या सोयीस्त्रीचा त्रास कमी कमी होत पूर्ण बंद झाला. हा त्रास परत कधीच उफाळून आला नाही. परतीच्या सूचनांचा मार्गच तिनं बंद केल्याची मला खात्री आहे. अंतर्मन तुम्हाला बरं करणार यावर विश्वास ठेवा. अंतर्मनाचं तुमचं सारं शरीर निर्माण केलेलं असतं आणि त्यामुळे या अंतर्मनाला तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया आणि कार्य माहीत असतात. बरं करण्याच्या बाबतीत आणि शरीराचं योग्य परिपूर्ण संतुलन राखण्याच्या बाबतीत अंतर्मनाला तुमच्या बाह्यमनापेक्षा अधिक माहिती असतं. याच अंतर्मनाला कधीकधी तुमच्या आतला खोल आवाज असंही म्हटलं जातं. जगातल्या सगळ्या शहाण्या माणसापेक्षा अंतर्मनाला तुमच्या शरीराची जाण अधिक असते. कधीही मनावर बळजबरी करू नका. मी एकदम पवित्र, संपूर्ण आणि परिपूर्ण आहे असं म्हणणाऱ्या लोकांना काही चांगले परिणाम दिसून येत नाहीत असं काही आम्हाला म्हणायचं नाही. नक्कीच त्यांच्याबाबत परिणाम दिसून येतात, कारण त्याबाबत स्वतःला पटवण्यात ते यशस्वी होतात. एखाद्यावर ठेवलेली फाजील आंधळ्या विश्वासातूनही परिणाम दिसून येतात. मानसशास्त्रज्ञ असलेल्या माझ्या एका मित्रानं त्याच्या एका फुफ्फुसात संसर्ग झालेलं मला सांगितलं. क्षयरोगाची लागण झाल्याचं क्षकिरण आणि इतर तपासण्यातून दिसून येत होतं. रोज रात्री झोपण्यापूर्वी तो शांत मनाने स्वतःला सांगायचा, माझ्या फुफ्फुसातील प्रत्येक पेशी, नस आणि स्नायू आता शुद्ध, नीट आणि परिपूर्ण होत आहे. माझं सगळं शरीर आता निरोगी होत पूर्वपदावर येत आहे. अगदी हे शब्द नसतील, पण त्याच्या सांगण्याचा मथितार्थ हाच होता. एका महिन्याभरात त्याला परिपूर्ण बरं वाटलं. त्यानंतर केलेल्या क्षकिरण तपासणीत कोणताही दोष आढळून आला नाही. मला त्याची पद्धत जाणून घ्यायची होती. त्यामुळे झोपण्याच्या आधी हे शब्द का उच्चारायचा हे मी त्याला विचारलं. त्यावर त्याचं उत्तर असं होतं, आपल्या अंतर्मनाची गतिशील कृती ही आपण झोपलेल्या असताना अखंड सुरू असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा झोपेच्या अधीन असता तेव्हा तुमच्या अंतर्मनाला काहीतरी चांगलं काम करायला द्या. हे खूपच छानसं उत्तर होतं. आरोग्य आणि संतुलन राखण्याची सूचना देताना त्यानं कधीही त्याच्या त्रासाचा उल्लेख नावच केला नाही. आपल्या आजाराविषयी व त्याला काहीतरी नाव देऊन त्याबद्दल बोलताना तुम्ही अगदी टोकाचा विचार करता असं मला ठामपणे वाटतं. त्यामुळे होतं असं की त्याकडेच तुमचं लक्ष वेधून घेतलं जातं आणि आजाराविषयी भीती निर्माण करून ते तुमच्यामधलं चैतन्य हिरावून घेतं, तुमच्या शक्तीला ह्रास करतात व उल्लेख केलेल्या मानसशास्त्रज्ञाप्रमाणे तुमची चांगले मानसिक शैल्यविशारदक्ष बनू शकता. तसं झाल्यास झाडाच्या वाळलेल्या फांद्या जसा झाडावरून गळून पडतात तसेच तुमचे त्रासही निघून जातील. स्वतःच्या मनाला मानेल त्याप्रमाणे आपल्या दुखण्या खुपण्याला जर तुम्ही सतत नाव ठेवणं बसलात तर त्याचा बाऊ करायला लागतात.
तर कल्पनेतल्या त्या गोष्टी मग तुमच्यासाठी सर्वाधिक भीतीदायक गोष्टी बनतील. अंतर्मनावर प्रभाव टाकण्याचं तंत्र पुढील प्रमाणे आहे. बाह्य मनाकडून म्हणजे जागृत मनाकडून आलेली तुमची विनंती मान्य करायला अंतर्मनाला प्रवृत्त करणं हे या सर्वाधिक महत्त्वाचं असतं. ही सुपूर्व कार्य करण्याची प्रक्रिया अर्धवट झोपेच्या अवस्थेत असताना सर्वोत्तम प्रकारे पार पडते. तुमच्या अंतर्मनाला अपरंपार बुद्धिमत्ता, कौशल्य आणि सामर्थ्य बसलेले असते. ते तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला नक्की काय हवं आहे. याच अगदी शांतपणे विचार करा आणि अगदी या क्षणापासून सगळ्या गोष्टींची पूर्तता होताना बघा. प्रचंड खोकला झालेल्या आणि घसा दुखत असलेल्या लहान मुलींसारखं बना. ती ठामपणे आणि सतत म्हणत असते की आता खोकला पळून जात आहे, आता खोकला पळून जात आहे. तासाभरात तिचा त्रास दूर होतो. अगदी साधेपणानं या तंत्राचा अवलंब करा. अंतर्मनाचा वापर करत असताना तुम्ही विरोधांकडे निर्देश करत नाही. तुम्ही इच्छाशक्तीचा वापर करत नाही. तुम्ही इच्छाशक्तीचा नाही तर कल्पनाशक्तीचा उपयोग करता. तुम्ही स्वतंत्र मुक्त अवस्थेची कल्पना करता. या मार्गात तुम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता गवसते आणि साधा सोपा निरागस चमत्कार घडवून आणणारा विश्वास टिकवून ठेवण्यात ती बांधील असते. कोणत्याही त्रास व आजाराविषयीचं तुमचं चित्र रेखाटा. तुम्ही रेखाटत असलेल्या मुक्त अवस्थेच्या भावनिकतेचं कल्पना करा. या क्रियेतले सगळे अडथळे तोडून टाका. साधा मार्ग हा नेहमीच सर्वोत्तम करतो. जागृत आणि अंतर्मनातील परस्पर संबंध आणि त्या तुलनेत ऐच्छिक आणि अनैच्छिक माझ्यातंतुविषयक यंत्रणा याच प्रतिबिंब असलेली जैविक यंत्रणा तुमच्या शरीरामध्ये असते हे लक्षात घ्या. या दोन यंत्रणा कधीकधी वेगवेगळ्या व कधीकधी एकत्रितपणे काम करू शकतात. जेव्हा तुम्ही पेशी यंत्रणा आणि डोळे, कान आणि हृदय, यकृत, मूत्राशय अशा वेगवेगळ्या अवयवांवर रचनात्मक अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या अवयवांमध्ये पेशी समूह असतो. या पेशी समूहाची एक बुद्धिमत्ता असते. त्यानुसार हा सगळा समूह एकत्र कार्य करत असतो. आपले मास्टर माइंड म्हणजेच जागृत मनाच्या सूचनानुसार या समूहाला आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे संकृत सुसंग स्वभावात अनुबान वाढणे आणि अशक्य होते. आणि त्यामुळे या प्रकरणात मागे वर्णन केलेल्या मानसशास्त्राच्या घटनेमध्ये रचनात्मक आणि सकारात्मक सूचनांना फुफ्फुसांच्या समूह बुद्धिमत्तेने योग्य तो प्रतिसाद दिला. या व्हिडिओमध्ये आपलं उद्दिष्ट हे मनाची कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मनाचं काम कसं चालतं यातलं गूढ दूढ आणि दूर करणं हे आहे. माणूस शांत निवांत असताना बाह्यमन हे उपचारकारण सुचवलेल्या योग्य निष्कावर आधारित काम करायला सुरुवात करतं. चेतापेशी सक्रिय होतात आणि मग मनाच्या गतिशील कृतीला सुरुवात होते. शिथिल अवस्थेत असताना अंतर्मन हे शारीरिक भौतिक गोष्टींच्या प्रभावातून मुक्त होतं आणि स्थळाकाळाचं भानही त्याला राहत नाही. क्विंबोयाचे विद्यार्थी असलेले डॉक्टर इव्हान्स यांच्या अंतर्मनाचे काम अशा प्रकारे स्थगित करणे शक्य व्हायचे. बाहेर आजूबाजूला असलेल्या कोणत्याही गोष्टींची जाणीव न गमावता माणसाच्या आंतरिक प्रकाशाच्या साहाय्याने त्या रोगांचं निदान करणं शक्य व्हायचं. तर असं होतं, दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी पाहण्याची दिव्य दृष्टी असणं हे अंतर्मनाच्या अनेक सामर्थ्यापैकी एक आहे. या सामर्थ्यामुळेच क्युबी या डॉक्टर इव्हान्स आणि इतर अनेक जण माणसाची अंतर्गत रचना, प्रकृती आणि रोगाची व्यापी शिवाय जोडीला त्यामागचे कारण या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे बघू शकतात. रुग्णाला बरं करण्यासाठी या गोष्टीची मोलाची मदत होते. जे सिद्ध होते की झाले आहे त्यांच्या आजारपणाला कारणीभूत अशा मानसिक आणि भावनिक कारणाचं स्पष्टीकरण हे बहुतांश वेळेला त्यांचं उत्तर असतं. सर्वसाधारण कृती ही खालीप्रमाणे असते. पहिलं, अडचण व समस्या काय आहे हे एकदा बघा. दुसरं, मग त्याच्या उत्तराकडे वळा किंवा अंतर्मनाच्या मार्गाकडे वळा. तिसरं, त्यानंतर जे घडेल त्यावर गाढ श्रद्धा ठेवून निश्चिंत राहा. मला आशा वाटते की किंवा यापेक्षा अधिक चांगलं होईल असं काहीतरी म्हणत तुमचे उपचार कमजोर करू
नाही. अंतर्मनाच्या माध्यमातून आपलं बाह्यमन जी काही झल्ल्यूपिंड आणि काही कारणं काढू शकते असा काढून टाकलेल्या शरीराच्या पेशीयंत्राच्या सुपृद्ध करत असतं. त्याच अत्यंत विश्वासानं आपल्या प्रामाणिक तंतोतंत पालन करण्याचं काम आपलं शरीर करत असतं. काम व्हायला हवं ही सूचना भावना मुख्य आणि महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, आरोग्य तुमचं आहे, संतुलन तुमचं आहे. चाणाक्ष बना आणि अंतर्मनाची बरं करण्याची जी अमर्याद शक्ती आहे ती पुरेपूर वापर करा. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि त्याचबरोबर हा आपला स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तरी याला नक्कीच लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.